सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन, राजशाही गोल्ड हार व नेकलेस सेट, स्टायलिश रिंग्स व बांगड्या, खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक डिझाईन्स, 916 होलमार्क गोल्ड, शुद्धतेची खात्री, विश्वास, गुणवत्ता व परवडणारे दर, आकर्षक ऑफर्समध्ये उपलब्ध. सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स, तासगाव. आमचा पत्ता मार्केट यार्ड, मेन गेट जवळ, युनियन बँकेसमोर, विटा रोड, तासगाव. संपर्क सागर कदम 9225576657. तासगाव नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर ताकदीने लढणार. नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची यादी तयार. तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा. तासगाव नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट स्वबळावर लढवणार आहे. सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची यादी तयार आहे. ती योग्य वेळी जाहीर करण्यात येईल अशी माहिती तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सचिन पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. तासगाव नगरपालिकेची निवडणुकी जाहीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ही निवडणूक स्वतंत्रपणे स्वबळावर लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मतदारसंघातील राजकीय स्थिती, राष्ट्रवादीची गटबांधणी, आगामी निवडणुकांसाठीची तयारी याबाबतचा आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांगली जिल्हा अध्यक्ष ग्रामीण निशिकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील, ज्येष्ठ नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार तसेच पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशानुसार तासगावची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी केली. वार्डीनिहाय उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झाली आहे. काही वार्डात इच्छुकांची संख्या जास्त आहे. 2 दिवसात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इतर पक्षातील काही नेते व माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार आहे अशा निर्धार सचिन पाटील यांनी व्यक्त केला. इच्छुकांनी तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार व ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण यांच्याबरोबर संपर्क साधावा असं सचिन पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला तासगाव शहराध्यक्ष दिनेश पवार, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण, महिला आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्षा सौ विद्या गायकवाड, महिला आघाडी तासगाव तालुका अध्यक्षा सौ छाया पाटील, शशिकांत मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तासगाव प्रतिनिधी अनिल साळुंखे. योग घातलेला जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका व पंचायत समिती सर्वच इलेक्शनच्या संदर्भात काल मुंबई येथे काल माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्हा ज्यांच्याकडे इलेक्शनचं समन्वय पद दिलं आहे असे हसन मुश्रीफ साहेब तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील तसेच प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील आणि अजितराव घोरपडे साहेब, आपल्या तालुक्याचे पालकमंत्री ज्यांच्याकडे इलेक्शनचे दिले असे अजितराव घोरपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी यांच्याबरोबर येणाऱ्या इलेक्शन संदर्भात आढावा बैठक झाली. त्या बैठकीमध्ये तासगाव तालुक्यातून नगरपालिका आणि जिल्हा पंचायत समितीसाठी हे इलेक्शन स्वबळावर लढावे आणि ते घड्याळ चिन्हावर लढावे असा निर्णय झालेला आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत अजितदादांच्याकडून मिळणार आहे असं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. तासगाव नगरपालिकेच्या सर्व जागा नगराध्यक्ष पदासहित सर्व जागांचे स्वबळावर आपण लढवत आहोत. त्यासाठी इच्छुकांनी आपले अर्ज दिनेश पवार साहेब आणि अजित चव्हाण साहेबांच्याकडे सादर करावेत. बऱ्याच जणांचे आमच्याकडे आता संपर्क झालेले आहेत. ज्यांना संपर्क करावे त्या लोकांनी यांच्याकडे संपर्क करावा.